इचलकरंजीतील शहापूर सोलगे मळ्यात बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यानं रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 2.5 लाखाचा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी शहापूर पोलिसांनी 27 वर्षीय चोरटा विनायक कुंभार याला अटक केली। त्याच्याकडून 2 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। इचलकरंजीतील शहापूर सोलगे मळ्यात राहणारे प्रशांत डांगे 8 जून रोजी कुटुंबियांसह बाहेरगावी देवदर्शनाला गेले होते। त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं। ते सायंकाळी घरी परतले असता त्यांच्या घराचं कुलूप तोडल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी घरात पाहणी केली असता सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,40,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे डांगे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित विनायक कुंभार हा पंचगंगा नदी घाटावरील रेणुका मंदिराजवळ येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून कुंभारला ताब्यात घेतलं। त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता डांगे यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख 59,700 रुपये, 7.5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा 1,93,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक विजय गोडसे, अविनाश मुंगसे, आसिफ कलायगार, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, रवी महाजन, अमर कदम, सचिन मगदुम सहभागी झाले होते।